नमस्कार, मी पूनम. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आत्ताची घडीची मोठी बातमी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. असाच एक प्रकार पारनेर तालुक्यातील कळस गावातील फोनवरून धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. माजी आमदार आणि उमेदवार निलेश लंके समर्थकांकडून खासदार सुजय विखे यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्याचा हा धक्कादायक प्रकार आहे. पाहूयात नक्की काय घडलंय प्रकार विखे समर्थनात. नमस्कार, बोला ना. अहो ऐका ना, नेत्यांना बोलायचं तुमच्या बरोबर. का हो? एक मिनिट, नाना पण आहे. एक मिनिट थांबा, 2 मिनिट. ऐका ना, काय 1 मिनिट, नाना सांग, बोला ना. हा, द्या नानांक, द्या नानांक. हॅलो. हा नाना, बोला ना. नमस्कार. नाही, तेवढी काय गावात बाईट दिली तुम्ही, बोलले 60% विखे चालेल. नेत्यांची बाईट ऐकली. राहुल जावरे सगळी बसली होती, सगळी बसली होती. आता ते चोरे सर आलं, म्हणले बोला. त्यांच्या अगोदर चर्चा झाली, म्हणलं चालू शकतो. गणेश ऐका ना, गणेश चौरेने मला लगेच फोन केला. नाना, तीन कोल्हापुरी कॅटेगरीचे कामं चालले. कळस पाडेल रस्ता दिलाय, नांदूर रस्ता दिलाय. तुम्ही कॅटेगरीचे बोलले नाही. विखेची आई नावा आम्ही त्याला गोळ्या झाडणार आहे. पण नेत्यांबद्दल जो गावात मध्ये बोलला ना, ते ऐका ना, नेत्यांबद्दल जो गावात बोलल ना त्याची आम्ही एवढं मात्र नक्की. मी नेत्यांसामने सांगितलं. नेते बोले तुकडेवाले विखे आहे 50 वर्ष आमच्या गावात कधी आला नाही म्हणलं. हे टमकी वाद होता ते आलेच नाही म्हणलं. नाही तू बोलला तुझं नाही, पण तू ज्यावेळेस 60% 40%ची वार्ता केली ना, तो मला गणेश चौरेनी सगळ्या क्लिप व्हायरल केली. ती नेत्याने ऐकली, मी नाही ऐकली. तुमचं काय म्हणणं? माहिती आता ते सगळी होती तिथे, ते बोलले आता सगळी. ते सुनील होता. नाही, बाकीच्या 70-75% त्यांच्या आहे ना नेत्यांची कामं आहेत. विख्याचं काय, ते पण पीडब्ल्यूचं काम आहे. कळस ते चौपला रस्ता आहे ना, हा विख्याचा नाही, हा पीडब्ल्यू मधलं काम आहे. नेत्यांची ऑर्डर पण दाखवली. नाही आता ते तिच्या मी ते बोललो ते नांदूर. मला काय म्हणायचं, ऐका ना, तुम्ही कोल्ड्याचे किती नातेवाईक असू, ते सुभाष गालांडे असू, नाही तर तो सुनील गालांडे असू, तो कोल्डे ठिकाणी फिरून आलाय. ते नेत्यांना पण माहिती. तुम्ही त्यांचे नका. विखे तुमचं काय घेणं द्या नाही का विखेचं? काहीच नाही 50 वर्ष गावात नाही आला. पण नाहीच ना, त्याचा काय विषय एवढं. तुम्ही गावचे एक सदस्य झाले, नानामुळे झाले, पद भेटली, सगळं झालं, आणि सांगता कळसमध्ये 60% विखे चालेल आणि 40% नेते चालेल. तुम्हाला शोभतं का? तुम्ही जबाबदारी व्यक्ती, तुम्हाला होल्डिंग शोभतं का? तुमच्या बुद्धीला पडतं का? अहो तुम्ही सगळी बसले होते, ते सगळी. नाही, तुम्ही टक्केवारीची गिन्नी करणार आहे कोण? तुम्ही कोण गिन्नी करणार आहे? 60% विखे चालेल, 40% नेते चालतील, हे तुम्ही सांगणार कोण होते? काय तिथे चर्चा झाली त्यांची, ते मी जी पार्श्वभूमी तुमची नाही. तुम्हाला सदस्य होते, ग्रामपंचायत उपसरपंच होते, जबाबदार व्यक्ती तुम्ही ना. तुम्ही असे घाण बोलायचं नाही. नेत्यांची एवढी कामं चालली, विखे नाही, आणि कधी 50 वर्ष आमच्या गावात आला नाही. तुमचं काम नाही, तुम्ही जबाबदार व्यक्ती. एका दारू प्यानार आहे बेवडा बोलला, ती वेगळी गोष्ट आहे. ती जबाबदार व्यक्ती, तुम्ही का बोलते? ते बापूराव दादा ते होते, ते सगळे ते बापूराव दादाचं नका सांगू. बापूराव दादा म्हणला मला माझं आयुष्य घडवले पवार साहेबांनी, ते तुम्ही नका सांगू. ते बापूरावचं नका सांगू. तुम्ही सगळी होती तिथे, माझा काय नाही. तुम्ही 60% 40 गिनती का गेली? कळस मध्ये 60% हा चाललेलं आणि 40% तो झालं. ते म्हणजे असं होऊ शकतं का? होऊ शकतं बा, 60-40 होऊ शकतं. त्याचं काय सांगता ते कोणतं होऊ शकतं. एक वेळ यांचं किंवा यांचा असा विषय होऊ शकतो. असं आहे. आपण डायरेक्ट बोललोय. तुम्ही त्या विख्यात चोराला 60% कळसा लोक हे म्हणतात. मला ते नाही म्हणायचं. असं नाही ना. तू बोल ना, 60% विख्याला वोटिंग पडेल, नेत्याला 40% पडेल. तुझा क्लिप आहे ती व्हायरल आहे. ते होऊ शकतं असं. त्यांनी ते पूर्ण हे पुढे. अरे तो शांताराम गलांडे, राजाराम गलांडे उद्योगपती, तो म्हणला हा उपसरपंच आहे, हा जबाबदार आहे, हा काय लायकीचा माणूस आहे. नाना याला बुक्का तुम्ही लावलाय म्हणला. तो राजाराम उद्योगपती आहे, तो कधी नेत्याने एवढं कामं दिलं, ह्या माणसाला शोभतं का? म्हणला विखेचं काय याचं बॅन धरलंय का? यांनी सांगतो का विखे 60% चालेल, याला शोभतं का? उपसरपंच आहे. राजावर गलांडेची फोन आहे, क्लिप आहे माझ्याकडं. मला या माणसाला शोभतं का? म्हणला काय बोलावं? हा, तो उद्योगपती, तो राजकारणी माणूस नाही. हा, हे शोभतं का तुम्हाला?
विखेंची बाजू का मांडली या मुद्द्यावरून थेट जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत लंके समर्थकांची मजल गेल्याने यातून समोर आला आहे। याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही निलेश लंके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो झाला नाही। या मोठ्या बातमीसहित थांबूयात, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।